वरून व्यक्ती ओळखा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISF महासंचालक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राजस्थानात कर्तव्यावर आलेल्या पहिल्या महिला IPS होत्या. त्यांचे उच्च शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी CBI मध्ये सहसंचालक पदावर काम केले आहे. उत्तर क्रमांक 2 नीना सिंग. श्रेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विधिमंडळाचे विशेष अधिकार या संदर्भात खालील विधाने वाचा. अयोग्य नसलेले म्हणजे बरोबर असलेली विधाने निवडा. उत्तर क्रमांक 1 अ आणि क बरोबर आहे. अ. राज्य घटनेत विधिमंडळातील सभागृह किंवा एखाद्या समितीत कामकाज करणाऱ्या किंवा बोलणाऱ्या व्यक्तीलाही विशेष अधिकार दिले आहेत. क. न्यायालय सभागृहाच्या किंवा त्यांच्या समित्यांच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाही. नगरपालिकेसंदर्भात अयोग्य असलेले विधान शोधा. 3 हे अयोग्य आहे. बरोबर विधाने. 74व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार प्रत्येक नगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती व जमातीकरता जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांकरिता नगरपालिकेचे अध्यक्षपद राखीव ठेवण्याची पद्धती राज्य विधानमंडळाकडून निश्चित केली जाते. घटनादुरुस्ती कायद्याने नगरपालिकेचा कार्यकाल तिची पहिली सभा झाल्यानंतर 5 वर्षे एवढा निश्चित केला आहे. केंद्रशासित प्रदेश निर्मिती संदर्भात खालील विधाने तपासा. अयोग्य आहेत. अ आणि क. अ आणि क अयोग्य आहेत. आणि ब नंतर त्यांना मुख्य आयुक्ताचे अखत्यारीत प्रदेश या नावाने ओळखले जाते. ड. 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956 आणि राज्य पुनर्रचना कायदा या दोहोंमधील तरतुदीनुसार त्याच वर्षी हे केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? उत्तर क्रमांक 3 हे अयोग्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगासंदर्भात घटनेच्या भाग 14 मधील 308 ते 323 कलमामध्ये तरतुदी नमूद आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात घटनेच्या भाग 15 मधील 324 ते 329 ए कलमामधील तरतुदी नमूद आहेत. भाषेसंदर्भात घटनेच्या भाग 17 मधील 343 ते 351 कलमामधील तरतुदी नमूद आहेत. पुढील विधाने वाचा. अयोग्य विधाने कोणती? उत्तर क्रमांक 1 ब आणि क अयोग्य आहे. अयोग्य. वित्त आयोगाचे सदस्य व अध्यक्ष व सदस्य पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. वित्त आयोगाच्या सदस्यांची पात्रता त्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतींना दिलेला आहे. विधाने काळजीपूर्वक वाचा. कोणते विधान चुकीचे आहे? फक्त अ चुकीचे आहे. या घटनादुरुस्ती कलम 330, 332 व 334 यामध्ये उपकलमे जोडण्यात आली. पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभांना हे विधेयक लागू नाही. 1996 मध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक 81वी घटनादुरुस्ती संसदेत मांडली होती. राज्य घटनेमध्ये मूलतः भाषिक अल्पसंख्याक समुदायाकरिता विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद नव्हती. ती 7व्या घटनादुरुस्ती कायद्याने 1956 भाग 17 मध्ये कलम 350 बी मध्ये समाविष्ट करण्यात आली. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर क्रमांक 3 अ आणि क बरोबर आहे. अ. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. आणि क. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
राज्यपाल हे विधान परिषदे पदसिद्ध उपाध्यक्ष नसतात. सध्या 5 राज्यांमध्ये विधान परिषद कार्यालयापैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत? स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव, निविदाव्यंजक प्रस्ताव आणि अविश्वासदर्शक प्रस्ताव या जोड्या पुढे दिलेल्या पर्यायापैकी जुळत नाहीत. खालील विधाने विचारात घ्या. कोणते विधाने बरोबर आहेत? उत्तर क्रमांक 3 ब आणि क बरोबर आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन नामनिर्देशित अध्यक्ष करतात. जेव्हा अध्यक्षांच्या पॅनलला सदस्य देखील उपस्थित नसतो तेव्हा सभागृहाने ठरवलेली इतर कोणतीही व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करते. संकल्पाच्या मंजुरी संदर्भात राज्यघटनेमध्ये केलेल्या तरतुदीपैकी कोणती अयोग्य आहेत? उत्तर क्रमांक 4 हे अयोग्य आहे. योग्य. राष्ट्रपती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या कारणासंदर्भात अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडतील. कलम 112. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी केली जाणार नाही. कलम 113. कायद्याने केलेल्या विनियोगाशिवाय भारताच्या संचित निधीतून कोणतेही पैसे काढले जाणार नाहीत. कलम 114. उच्च न्यायालयासंदर्भातील प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणकोणती प्रकरणे येतात? उत्तर क्रमांक 4 अ आणि ब. अ. केंद्र आणि एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यातील वाद आणि ब. 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमधील वाद. अंतर्बंदी कायद्यासंदर्भात खालील विधाने तपासा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. या कायद्याने संविधानातील कलम 101, 102 आणि 190 आणि 191 मध्ये बदल आणि 10व्या अनुसूचीची भर पडली. 2003 मध्ये 91व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये पक्षात फूट पडल्यास पक्षांतराच्या कारणावरून सदस्याला अपात्र ठरवता येणार नाही. हा अपवाद वगळण्यात आला. खालील विधाने वाचा. वरीलपैकी अयोग्य विधान कोणती? उत्तर क्रमांक 3 फक्त क हे अयोग्य आहे. योग्य विधाने. सांप्रदायिकता, जातीयवाद, प्रांतवाद, भाषिकता आणि संकुचित विचारसरणी अनिष्ट गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन केली आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. जुळवा. उत्तर क्रमांक 2 MDM जबलपूर खटला. आणीबाणी दरम्यान जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. बच्चन सिंग खटला 1980. मृत्यूदंडाची घटनात्मक वैधता. वामनराव 80. नव्या अनुसूचीचा आढावा. क्योतो होलोहोन खटला 92. पक्षांतरबंदी कायद्याची वैधता. मरे डार्लिंग मैदानी प्रदेशासंदर्भात अयोग्य विधान कोणते? उत्तर क्रमांक 3 क हे चुकीचे आहे. हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा सुपीक आणि मैदानी प्रदेश आहे. येथे सुपीक मृदेस रेवरिना म्हणतात. ती ओळखा. उत्तर क्रमांक 4 ही अयोग्य जोडी आहे. कार्पेंटेरियाचे आखात आरफुरा समुद्र. गिनीचे आखात अटलांटिक महासागर. ओमानचे आखात अरबी समुद्र. या जोड्या बरोबर आहेत. पैकी कोणते सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही? उत्तर क्रमांक 2 हे उदरनिर्वाह शेतीचे उद्दिष्ट नाही. उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्ये. वर्षातून एकापेक्षा अधिक पिके घेतली जातात. शेतीचा आकार मर्यादित असतो. कुटुंबाची गरज भागविण्याकरता उत्पादन घेतले जाते. युरेनस हा ग्रह रंगाने निळा दिसतो कारण या ग्रहावर असणारा मिथेन सूर्यावरून येणारा तांबडा रंग शोषून घेत असल्याने युरेनसचा रंग निळा दिसतो. उत्तरार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या 15 दिवसात असतो.
विधानापैकी कोणते अयोग्य आहे? उत्तर क्रमांक 2 हे अयोग्य आहे. योग्य विधाने: हिमालयावरून वाहत येणाऱ्या नद्या या पायथ्याशी पंखाच्या आकाराची मैदाने तयार करतात. जाडी भरडी, वाळू, लहान मोठ्या आकाराचे दगड, गोटे वगैरे निक्षेपण होते. यास भाबर असे म्हणतात. उंचावरच्या प्रदेशात जुन्या गाळाच्या प्रदेशात भांगर किंवा भागर म्हणतात. नद्यांच्या सखल प्रदेशात आलेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास खादर असे म्हणतात. वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत? हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. या भागाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. वरील विधाने काळजीपूर्वक वाचा. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? उत्तर क्रमांक 4 अ, ब, क योग्य आहेत, तर ड हे चुकीचे आहे. नैऋत्य व्यापारी वारे, ध्रुवीय वारे हे दोन्ही ग्रह वाऱ्यांचे प्रकार आहेत. खारे व मतलई वारे स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधले जाते. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 अंश उत्तरात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय उत्तरे: अ आणि ब योग्य असून अ हा ब चा योग्य परिणाम नाही. भारतीय प्लेट इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटवर आदळल्याने हिमालयाबरोबरच विंध्य व सातपुडा या पर्वतांची देखील निर्मिती दोन खचदऱ्या देखील निर्माण झाल्या. नर्मदा व तापी या नद्या खचदऱ्यामधून वाहतात. स्तंभातील घटकाचा ब स्तंभातील घटकाबरोबर योग्य जोड्या लावा. उत्तर क्रमांक 1 काराकोरम सर्वाधिक हिमाच्छादित, K2 जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे पर्वत शिखर, लडाख उंचावरील वाळवंट, मानस सरोवर, सिंधू नदीचा स्रोत आणि सुबनसिरी ब्रह्मपुत्रेची उपनदी. विधाने वाचा. योग्य पर्याय निवडा. फक्त ब चूक आहे. ब हे चूक आहे. बेसॉल्ट खडकापासून बनलेली काळी मृदा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आढळते. त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण अधिक असल्याने ती ओलावा टिकवून ठेवणारी असते. पूर्वेकडे अतिपर्जन्य असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. पावसाच्या पाण्यामुळे मातीच्या वरच्या थरातील घटक द्रव्ये निचरा होऊन जातात. कोणती विधाने योग्य आहेत ते सांगा. उत्तर क्रमांक 2 अ आणि ब. अ विधान: भीमा नदीस उजव्या किनाऱ्याने म्हणजेच दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा व मान या नद्या मिळतात. ब. गोदावरी नदीस उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका या नद्या मिळतात. उत्तर क्रमांक 3 चुकीचे आहे. मान्सूनच्या काळात पावसात सर्वसाधारणपणे खंड पडतो. त्याची खालीलपैकी प्रमुख कारणे कोणती आहेत? उत्तर क्रमांक 3 अ, ब, क. अ. पाऊस घेऊन येणारे उष्णकटिबंधीय आवर्ते वारंवार निर्माण न झाल्याने अशा प्रकारचा खंड पडतो. उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत येत पाऊस 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 येत नाही. आणि वाचा. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. जगात सर्वात जास्त शेळ्या भारतात आहेत. सानीन व अल्पाईन या परदेशी जातीच्या शेळ्या आहेत. ब्लॅक बंगाल जातीच्या शेळीची कातडी निर्यात करतात. भारतीय शेळी दूध संशोधन संस्था
हरियाणातील कर्नाल येथे आहे. महाराष्ट्रात पाळल्या जाणाऱ्या शेळ्यांची नावे सांगा. खालील विधाने वाचा. वरील पैकी योग्य नसलेली विधाने म्हणजे योग्य असलेली विधाने कोणती ते सांगा. अ, ब, क योग्य. टेकोनाइट व जांभा खडकात लोह खनिज आढळते. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड भागातील लोह खनिज साठे चांगल्या प्रतीचे आहेत. जांभा खडकात बॉक्साईटचे साठे असतात. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. किंमतीवर प्रक्रिया करणारे उद्योग व रसायन उद्योगात क्रोमाइटचा उपयोग होतो. कायदा 1986 अंतर्गत केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पहिल्यांदाच कोस्टल रेग्युलेशन झोन 1991 ला जाहीर पुन्हा दुसऱ्यांदा 2011 ला सुधारित CRZ जाहीर केले. त्यानुसार योग्य जोड्या जुळवा. CRZ 1 आर्थिक दृष्टीने संवेदनशील क्षेत्र. CRZ 2 पक्की घरे बांधलेले क्षेत्र. CRZ 3 मूलतः ग्रामीण क्षेत्र आणि CRZ 4 जलक्षेत्र. यात सीमावर्ती जलक्षेत्र व भरतीमुळे प्रभावित. उत्तर क्रमांक 3. नायट्रोजन चक्रासंबंधी खालील विधाने वाचा. वरीलपैकी अयोग्य असलेली म्हणजे चूक विधाने कोणती. फक्त ब चूक आहे. बरोबर विधाने. वातावरणात नायट्रोजन N2 किंवा NO2 आणि NO इत्यादी स्वरूपात आढळतो. अमोनियाचे रूपांतर नायट्रसमध्ये व पुढे नायट्रेटमध्ये होते. या प्रक्रियेला नायट्रिफिकेशन असे म्हणतात. ही विधाने वाचा. वरीलपैकी योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब योग्य. प्रजाती, अधिवास, जनसमुदायाची संरचना यावर आधारित परिस्थितिकीचे वर्गीकरण केले जाते. परिस्थितिकीमध्ये जीव समुदायाची संरचना ही मुख्यत्वे 6 स्तरामध्ये सामावलेली असते. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संदर्भात खालील विधाने वाचा. अयोग्य नसलेले विधान ओळखा म्हणजे योग्य विधाने ओळखायचे. अ, ब, क. अ. किनाऱ्याचे पर्यावरण संवर्धन आणि त्याचे पर्यटन मूल्यही वाढवायचे अशा ध्येय या संस्थेची स्थापना केली. डेन्मार्क स्थित या संस्थेने 1987 मध्ये द ब्लू फ्लॅग नीलध्वज हा अनोखा उपक्रम हाती घेतला. तामिळनाडूमधील कोलावम बीच हा भारतातील ब्लू फ्लॅग दर्जा असलेला समुद्र किनारा आहे. अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखा. उत्तर क्रमांक 4 एकही विधान अयोग्य नाहीये. सर्व विधाने बरोबर आहेत. आर्थिक वृद्धी होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होतो अशी हानी घडून न येता शक्य असलेली GDP म्हणजे हरित GDP होय. हरित GDP बरोबर पारंपरिक GDP वजा नैसर्गिक भांडवलाची हानी. हरित GDP मोजण्याचा प्रयत्न सर्वात आधी चीनने 2006 साली केला. भारतात 2013 साली सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली हरित GDP मोजण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या अर्थव्यवस्थेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. उत्तर क्रमांक 1 अ, ब, ड योग्य. अ. कमी दर उत्पन्न. ब. बेरोजगारी आणि ड. लोकसंख्येचा आकार, साधने व भांडवल यांचा असमतोल. उत्पन्नाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक. खालील विधानांचा विचार करा. वरीलपैकी सर्व. PQLI या निर्देशांकाची निर्मिती मॉरिस डी मॉरिस यांनी केली. देशातील लोकांच्या जीवनाची गुणवत्ता किंवा कल्याण मानण्याचा एक प्रयत्न आहे. याचे मूल्य 0 ते 100 दरम्यान असते. भौतिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी साक्षरता, अपेक्षित आयुर्मान आणि बालमृत्यू हे घटक विचारात घेतले जातात. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही. उत्तर क्रमांक 3 हे नाहीये. वैश्विक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे, पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे, लिंग समानता व स्त्री
सशक्तीकरण प्रयत्न करणे ही सहस्रक विकासक लक्ष्य आहेत. नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत. लकडवाला समितीनुसार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत व वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या ठरवण्यात आल्या. 1993-94 मध्ये 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 1999-2000 मध्ये 26.10% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती, तर 1999-2000 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य ओडिशा राज्यात आढळले. 1 एप्रिल 1999 ला सुरुवात करण्यात आली. पुढीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण या योजनेत करण्यात आले. उत्तर क्रमांक 1 वरील सर्व. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण TRYSEM, दशलक्षी विहिरींची योजना MWS, ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा सित्रा आणि गंगा कल्याण योजना. व्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत. योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ड. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. या योजनेच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये अनेक परस्पर संबंधित घटकांचा समावेश करण्यात आला. त्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी अयोग्य विधान निवडा. वरीलपैकी अयोग्य विधान. वरीलपैकी एकही अयोग्य नाही, सर्व योग्य आहेत. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल. आरोग्य शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता, विशेषतः गरिबांसाठी. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि पर्यावरणीय शाश्वतता. च्या भांडवली खर्चामध्ये पुढील प्रमुख खर्चांचा समावेश होतो. योग्य पर्याय निवडा. अ आणि ड योग्य. अ केंद्र पुरस्कृत व केंद्रीय योजनांवरील खर्च आणि ड घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे. 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना लागू करण्यात आली. या खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही. उत्तर क्रमांक 3 नाही. उद्दिष्ट कोणते कोणते आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे हे माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट आहेत. पैकी कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 च्या संदर्भात योग्य आहे. उत्तर क्रमांक 4 क आणि ड योग्य. 6व्या योजनेकर जन्मदर 25% करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी वृद्धी दर 1.4% पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे. 2001 ते 2011. अ ब क बरोबर. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर 2001 ते 11 17.7% होता. स्वातंत्र्यानंतर प्रथम हा वृद्धी दर 20%च्या आत आला. शहरी भागातील दशवार्षिक वृद्धी दर 31.8 आणि ग्रामीण भागातील दशवार्षिक वृद्धी दर 12.3. स्त्रियांमधील दशवार्षिक वृद्धी दर हा पुरुषांपेक्षा जास्त आहे. भूगर्भातील तसेच भूपृष्ठावरील जलस्रोतांचा शोध लावण्यासाठी व जलस्रोतांचा विकास करण्यासाठी गरीब, लघु व सीमांत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे. उत्तर क्रमांक 1 गंगा कल्याण योजना. स्थापन करण्यात आलेल्या नरसिंह समितीने काही शिफारसी केल्या. त्याबद्दल संबंधित अयोग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 1 अयोग्य आहे. तर CRR चे प्रमाण तत्कालीन 15%हून 3 ते 5% पर्यंत कमी करावे. SLR चे प्रमाण तत्कालीन 38.5%हून 25% पर्यंत कमी करावे. देशातील चतुस्तरीय बँकिंग संरचना निर्माण करण्यात यावी. 1991 साली स्थापन झालेल्या नरसिंह समितीच्या शिफारस घ्या. या संस्कृतीचा उगम उत्तर
हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा. चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते. तांब्याच्या वस्तू, गारगोटी, वर्गातल्या खड्यांची मणी, हाडांपासून बनलेली तिरागरे, दगडी पाटे, वरवंडे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या. त्यांच्या गाव वसाहतीभोवती तटबंदी बांधलेली होती. संस्कृती सावळदा संस्कृती. बौद्ध त्रिपिटक ग्रंथ संबंधित खालील विधाने अभ्यासा. वरीलपैकी अयोग्य असलेले विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 एकही अयोग्य नाही. विनय पिटक बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम यात सांगितले आहे. सुत्त पिटक बौद्ध गौतम बुद्धांच्या सामान्य उपदेशांचा संग्रह यात आहे. अभिधम्म पिटक बौद्ध तत्वज्ञानाचे वैज्ञानिक पद्धतीने यात विवेचन आहे. अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारताचे वर्णसमृद्ध देश म्हणून हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने केले होते. कालीन नाणी याविषयी खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी बरोबर असलेली विधाने ओळखा. उत्तर क्रमांक 1 वरील सर्व बरोबर आहे. यादव कालखंडात वेगवेगळी नाणी याचा उल्लेख आढळतो. यादवांनी स्वतःची चलनव्यवस्था अस्तित्वात आणली होती. सोन्याची नाणी पाडून त्यावर गरुडाची छाप कोरलेली असत. यादव काळात निष्क, गदान, होन, वराह आणि फनम अशी सोन्याची नाणी होती. योग्य पर्याय निवडा. हा पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता ज्याने दक्षिण भारतावर स्वारी केली होती. हा पहिला सुलतान होता ज्याने जमिनीचे मोजमाप करून कर लावलेला होता. दाग ही पद्धती घोड्यांसाठी आणि चेहरा ही पद्धत सैनिकांसाठी निर्माण केली होती. कुतुब मिनाराच्या परिसरात त्यांनी सिरी हे शहर बांधले. उत्तर क्रमांक 3 अल्लाउद्दीन खिलजी. समाजाच्या तत्वाविषयी खालील विधाने विचारात घ्या. योग्य असलेले उदाहरण निवडा. उत्तर क्रमांक 2 अ, ब, क, ड योग्य. वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले आहेत व त्यांच्या सर्व ज्ञानाचा उगम आहे. परमेश्वर हा संपूर्ण विश्वाचा निर्माता, पालनकर्ता असून तो सच्चिदानंद स्वरूपात आहे. प्रत्येक व्यक्तीने सत्याचे पालन करावे, असत्याचा त्याग करावा. शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करणे हे या समाजाचे ध्येय आहे. संघटना कालानुक्रमे लावा. उत्तर क्रमांक 4 ब ब्रिटिश इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. समितीचे 1946 खालीलपैकी कोणते उद्देश होते. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. लोकसत्ताक समाजवादी महाराष्ट्र स्थापन करणे, सामाजिक, राजकीय, आर्थिक समता स्थापन करून महाराष्ट्राच्या जीवनाची सहकारी तत्वावर उभारणी करणे आणि समितीने पुरस्कृत केलेले कार्यक्रम राबविणे. अस्पृश्यता निर्मूलन कार्यात गांधींचा खालील कोणत्या गोष्टीवर भर होता. वरीलपैकी बरोबर असलेले विधाने निवडा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब. सवर्णाकडून अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करणे. 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले. खालीलपैकी कमिशनला कोणी पाठिंबा दर्शवला नाही. उत्तर क्रमांक 4 केशवराव जेदे यांनी पाठिंबा दर्शवला नाही. तर पाठिंबा दर्शवणारे बाबासाहेब आंबेडकर, जस्टिस पार्टी आणि भास्करराव जाधव यांच्याविषयी आहेत. यांनी महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. ते फक्त समाजसुधारकच नसून इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ देखील होते. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार करून 1865 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. त्यांनी महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक, हिंदी अर्थशास्त्राचे जनक, सनदशीर राजकारणाचे जनक असे म्हणतात. ते स्वतः कीर्तन करत. त्यांच्या पहिल्या कीर्तनात टिळकांची झांज वाजवली होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 57च्या उठावात पुढीलपैकी कोणकोणत्या संस्थानांनी भाग घेतलेला नाही. वरीलपैकी सर्व संस्थानांनी भाग घेतलेला नव्हता. हैदराबाद सालार जंग, ग्वाल्हेर दिवाण दिनकरराव राजवाडे, नेपाळ जंग बहादूर, पतियाला, जिंद आणि
कपूरथळा. ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट 1879 साली मंजूर करण्यात आला. या कायद्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या परिस्थिती सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलमांचा समावेश केला गेला? उत्तर क्रमांक 3 अ, ब आणि ड. अ. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे कर्ज सावकाराला एकदम वसूल करता येणार नाही. ब. न्यायालयाने शेतकऱ्यांची सर्व संबंधित कागदपत्रे पाहून प्रत्यक्ष प्रकरणाचा तपास करावा व निर्णय घ्यावा. ड. अत्यंत निकडीच्या प्रकरणात शेतकऱ्याला गरज असेल तर शेतकऱ्यांची जमीन सावकाराला खरेदी करता येईल. 1948 साली फॅक्टरी ॲक्ट संबंधित विधाने अभ्यासा. खालीलपैकी बरोबर असलेली विधाने निवडा. उत्तर क्रमांक 3 ब, क, ड बरोबर. ब. यांत्रिक शेती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 केली. 14 वर्षाखालील मुलांना कामावर बंदी. आणि ड. 500 पेक्षा जास्त कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करावा. ब्रिटिश सरकारने सिडनी रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली 1917 साली एक समिती नेमली होती. तिला सेडिशन कमिटी असे नाव होते. तर त्या समितीकडे कोणते काम होते? उत्तर क्रमांक योग्य नसलेले विधाने निवडा. एकही योग्य नाही म्हणजे चूक नाही. भारतातील क्रांतिकारी संघटनांची माहिती गोळा करणे आणि क्रांतिकारी संघटनावर कार्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवणे. खाली पेशी सिद्धांताची वैशिष्ट्ये दिली आहेत. वरीलपैकी योग्य असलेली विधाने निवडा. उत्तर क्रमांक 1 अ, ब, क, ड योग्य. पेशी हा सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक आहे. सजीवांची सर्व महत्त्वाची कार्ये पेशीच्या आत घडून येतात. सर्व पेशींची निर्मिती अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होते. पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक असून प्रत्येक सजीवाच्या जीवनाची सुरुवात एक पेशी म्हणूनच होते. सर्वात मोठा जीवाणू खालीलपैकी कोणता? उत्तर क्रमांक 3 थिओमार्गारिटा नॅमिबियन्स. विभाजनाचा योग्य क्रम ओळखा. उत्तर 2 प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलाफेज. खालील विधाने विचारात घ्या. योग्य पर्याय निवडा. 84 4 अ आणि ब. अस्थींचा अभ्यास ऑस्टिओलॉजी आणि ब. अस्थी ऑस्टिओसाइट्स प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. खालील विधानांचा अभ्यास करा. वरील वर्गीकरण कोणत्या वनस्पतीच्या प्रकारात येते? या वनस्पती मूळ, खोड, पाने नसतात. या वनस्पतीमध्ये संवहनी संस्था म्हणजे जलवाहिनी व रसवाहिनी उती नसतात. या वनस्पती स्वयंपोषी असून पाण्यात आढळतात. यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. उत्तर क्रमांक 3 थॅलोफायटा. संघ ॲस्केलमिन्थिस संबंधी अयोग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. संघ ॲस्केलमिन्थिस यांचे शरीर गोलाकार दोऱ्यासारखे असून रचना कृमीसारखी असते. हे प्राणी अंतःपरजीवी असून यांच्यात नर व मादी स्वतंत्र आढळतात. मुखापासून पृष्ठभागापर्यंत पचन संस्था असते ज्याच्यामुळे मानवामध्ये विविध रोग होतात. चा अभ्यास करून सर्वात योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 2 हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाची मादी करते. लावा प्राणी आणि मध्य अवस्था. युग्लिना वनस्पती आणि प्राणी. पॅरिपॅटस, ॲनिलिडा आणि अँथ्रोपोडा. निओपिलिना मोलुस्का आणि ॲनेलिडा आणि आर्किओस्टेप्रिक्स सरीसृप प्राणी आणि पक्षी. उत्तर क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा. यांना आपल्या शरीराचा प्रमुख ऊर्जा स्रोत असे म्हणतात. आपल्याला आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी जास्त ऊर्जा यांच्यापासून मिळते.
यांचा शारीरिक इंधन असे म्हणतात. आपण आहारात मुख्यतः पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात सेवन करतो. विघटन प्रथम माल्टोज आणि शर्करा व त्यानंतर ग्लुकोज शर्करा तयार होतो. उत्तर क्रमांक 1 कर्बोदके. वरीलपैकी अयोग्य नसलेले म्हणजे बरोबर विधाने निवडा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब. अ. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतात तेव्हा अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजेच आपाती कोन मोठा तर अपवर्तित कोन लहान मापाचा असतो. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतात तेव्हा अपवर्तित किरण स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजेच आपाती कोन लहान तर अपवर्तित कोन मोठ्या मापाचा असतो. 12 सेमी नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशासमोर 20 सेमी अंतरावर एक वस्तू ठेवली आहे तर प्रतिमेचे अंतर काढा. उत्तर क्रमांक 2 -30 सेंटीमीटर. जर एखादी वस्तू 40 अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये सममित ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? उत्तर क्रमांक 2 8 प्रतिमा तयार होतील. हे विचारात घ्या. वरीलपैकी बरोबर असलेली विधाने निवडा. उत्तर क्रमांक 2 वरील सर्व. पाणी, अमोनिया, सल्फर डायऑक्साइड, सोडियम क्लोराईड यातील घन आणि ऋण प्रभारामध्ये अत्यंत कमी अंतर असल्याने त्यांना अध्रुवीय रेणू म्हणतात. हायड्रोजन, क्लोरीन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन रेणूतील घन आणि ऋण प्रभार एकाच भिंतीवर असतात, त्यांना ध्रुवीय रेणू असे म्हणतात. 83.68 ओम रोध असणाऱ्या कुंडलातून 0.5 अँपिअर विद्युतधारा 10 मिनिटे जात असेल तर किती कॅलरी उष्णता निर्माण होईल? उत्तर क्रमांक 1 3 किलो कॅलरी उष्णता निर्माण होईल. ध्वनीची तीव्रता संबंधी विधाने विचारात घ्या. उत्तर क्रमांक 4 फक्त अ योग्य. ध्वनी स्रोतांच्या कंपनांची वारंवारता म्हणजेच तीव्रता होय. द्रवाच्या अवस्था संबंधी खालील विधानांचा विचार करा. अयोग्य नसलेली म्हणजे बरोबर विधाने निवडा. उत्तर क्रमांक 1 अ ब ड बरोबर. स्थायू निश्चित आकार व आकारमान असते. द्रव निश्चित आकार नसतो परंतु निश्चित आकारमान असते. निश्चित वायू आकारमान आणि आकारमान नसते. अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते? योग्य पर्याय निवडा. अ ब क ड. अ अभिक्रियाकारांचे स्वरूप, अभिक्रियाकारकाचा आकार, अभिक्रियाकारकांची संहती आणि तापमान. NaOH 500 ml द्रावणात विरघळले आणि NaOH ची प्रसामान्यता किती? उत्तर क्रमांक 4 4N. तांब्याची समिश्रे बाबत अयोग्य पर्याय निवडा. 3 हा अयोग्य आहे. तांब्याची समिश्रे पितळ, कांस्य, गन मेटल, जलमल सिल्वर, बेल मेटल, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, रोल्ड गोल्ड आणि डेल्टा मेटल, कॉन्स्टंटन, मॉनेल मेटल, डच मेटल आणि बेल मेटल. बेन्झीनचा उपयोग कोणता? त्याबद्दल योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 3 अ आणि क. बेन्झीनचा उपयोग प्रयोगशाळेत द्रावक म्हणून लोकरी कपड्यांच्या ड्रायक्लिनरसाठी होतो. याचा उपयोग पेट्रोलमध्ये अँटी नॉकिंग एजंट म्हणून केला जातो.